नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मंडळी, यावर्षी बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी मकर संक्रांत येत आहे. हे तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की खूप वर्षानंतर असा हा दुर्मिळ योग आला आहे की मकर संक्रांत आणि एकादशी एकाच दिवशी आलेल्या आहेत. त्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ, पवित्र आणि पुण्यदायी मानला जाणार आहे. आता या दिवसाचा पुण्य काळ कोणता आहे ते आपण जाणून घेऊया. तर दुपारी 3:06 ते सूर्यास्तापर्यंत म्हणजेच संध्याकाळी 6:20 पुण्यकाळ हा असणार आहे. मकर संक्रांत म्हणजे काय? ज्या दिवशी सूर्यदेव धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतात तो दिवस म्हणजे मकर संक्रांत. या दिवशी स्नान, दान, सूर्यपूजा, जप, तप यांना विशेष महत्त्व आहे. आता आपण जाणून घेऊया एकादशीचे महत्त्व. तर एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूंची पूजा केली जाते. सकाळी लवकर उठून स्नान करून विष्णू सहस्रनामाचे पठण किंवा श्रवण करावे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जाही नष्ट होते. आता संक्रांत आणि एकादशी एकाच दिवशी आल्यास काय करायचं बरं? तर शास्त्रानुसार जेव्हा दोन महान तिथी एकत्र येतात तेव्हा एकादशीला प्राधान्य दिले जाते. हो, म्हणूनच शक्य असल्यास एकादशीचा उपवास करावा. शक्य नसेल तर फलाहार केला तरी चालते. आता त्यासाठी कोणते पदार्थ चालणार आहेत? तर भगर, तांदूळ, ज्वारी, बाजरी, साबुदाणा, फळे, दूध, ताक. दिवसभर रामकृष्ण नामस्मरण करायचं आहे. घरात पांडुरंग विठ्ठलांचा दिवा लावायचा. श्री विठ्ठल व श्री विष्णूंची पूजा करावी. तुळशीपत्र अर्पण करावे. पंचामृत अभिषेक करावा. संध्याकाळी दीपदान, हरिनाम, जप, अभंग, कीर्तन करावे. सत्यनारायण पूजा करावी का? मंडळी, अनेकांना प्रश्न पडतो की संक्रांतीला सत्यनारायण पूजा करावी का? आणि एकादशीच्या दिवशी सत्यनारायण पूजा करू नये. कारण हा योग 11 वर्षानंतर आलेला दुर्मिळ योग आहे आणि या दिवशी उपवास व साधनेने विशेष महत्त्व आहे. आता तिळाचे 6 प्रकारचे दान या पुण्ययोगात तुम्ही करू शकता. कोणते दान करू शकता? तर तिळदान करू शकता. त्यानंतर तिळाचे लाडू, तिळाचे तेल, तीळयुक्त अन्न, वस्त्रदान तुम्ही करू शकता. अन्नदान किंवा गोदान करू शकता. फाटकी कपडे दानामध्ये देऊ नये. स्वच्छ आणि चांगली कपडेच दान करावे. आता काही विशेष सूचना आहेत त्या मी तुम्हाला सांगते की संक्रांतीची पूजा नेहमीप्रमाणे करायची आहे. हळदी कुंकू करायचे असल्यास या दिवशी करू शकता तुम्ही. एकादशी असल्यामुळे तिळगुळ नैवेद्य देवाला दाखवून प्रसाद म्हणून सुद्धा खाऊ शकता. हा जो काही पुण्य काळ आहे 11 वर्षानंतर आलेला, तर या काळामध्ये पुण्ययोगामध्ये जर तुम्ही दान, उपवास, जप, साधना केली तर रखडलेली तुमची सगळी कामे ही पूर्ण होतात. अडचणी दूर होतात. पुण्य संचय वाढतो. आणि दान करताना मनात एकच आपल्याला भावना ठेवायची आहे की हे देवा तुझ्या चरणी अर्पण, असे आपल्याला भावना मनात ठेवून आपल्याला दान करायचं आहे. श्री स्वामी समर्थ. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.